सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चापडगाव येथे दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस पाटीलदरा येथील इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी रोहित मेंगाळ याला उष्माघाताचा त्रास झाला व त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले। तेव्हा शाळेतील शिक्षिका यांनी या मुलाच्या डोक्यावर पाणी ओतले तेव्हा त्याचे रक्त थांबले। नंतर त्या मुलाला घरी पोहोच केले। या शाळेत जवळपास 60 ते 70 मुले मुली 3 किलोमीटर वरून शाळेत येतात। इयत्ता पहिली ते 7वी पर्यंत ही शाळा असून शाळेच्या वेळेत बदल करण्यासाठी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे, तरी आजपर्यंत त्यावर विचार केला नाही। या मागणीसाठी सरपंच दत्तूपंत सांगळे, शालेय स्कूल कमिटीचे सतीश आव्हाड, मारुती बोडके, प्रल्हाद सांगळे, अध्यक्ष जयराम सांगळे आदी उपस्थित होते। यावेळी रोहित याच्या आरोग्याची विचारपूस केली तर पालक वर्गातून सोनू मेंगाळ, गणेश आव्हाड, बस्तीराम सांगळे, संदीप सांगळे, सुभाष काकड, भाऊसाहेब सांगळे, फुलचंद सांगळे, मुक्ता आव्हाड, योगिता भालेराव, मधुकर आव्हाड आदी पालक उपस्थित होते। स्वराज्य वेब मीडिया, प्रकाश शेळके, ब्युरो रिपोर्टर, सिन्नर।